तर मंडळी आताच घरातून आलोय मित्रासोबत. वाडीतला मित्र आहे आणि आम्ही जातोय एक आमच्या इथे फोकर्डी म्हणून एक झरा, पाण्याचा झरा आहे. तर नदीसारखाच असतो, म्हणजे एवढं छोटंसं. तर तिथे जातोय आम्ही. दोघंच जण आहोत, बाकी सर्व पोरं कामाला गेलेत आणि अर्धी पोरं तर मुंबईमध्ये आहेत. आणि आता जातोय तिथे पाहिलं तर तुम्हाला मधला टूर पण देतो. मित्र पण आहेच, पुढे जवळच आहे. तर चला. तर हा बघा माझा मित्र आहे पुढे, त्याचं नाव सोम. आणि आम्ही जातो आता त्या ओढ्याजवळ. तर चला दाखवतो तुम्हाला कुठे आहे ते. तर आता जात होतो आणि इथे काजू दिसला. काजूला बघा मोहर फुटलाय. बीसुद्धा, काजूची बीसुद्धा लागायला सुरुवात झाली. आणि लवकरच आपल्याला बियांची भाजी एक दिवस मी दाखवेन तुम्हाला माहीतच असेल, तरी मी माझ्याकडे दाखवेन, घरी बनेल ती. तर हा बघा काजू आहे इथे. आणि चला आता पुढच्या रस्त्यावर चालत जाऊया, तुम्हाला दाखवतो. तर चला आपण जाऊया पुढे. पूर्ण असा एकदम जंगल टाईपमध्ये रस्ता आहे, कारण जास्त कोण आता सध्या इथे येत नाही. पहिली लोक म्हणजे पहिलं जेव्हा एकदम 1990 2000च्या साली लोक इथे कपडे वगैरे धुवायला येतात. आणि आमचा जो गौरी गणपतीचा उत्सव असतो, सण असतो, त्यावेळेस आमच्या गौरी इथून पूजून घेऊन जातात. तर पाहूया आपण, जरा पुढे आहे अजून. चला. हा बघा त्या जो जिथून झरा फुटतो तिच्यामध्ये तिथून जो पाणी येतो, तो पाणी ह्या पाठातून वाहत जातो. आणि तो खाली एक छोटासा ओढा आहे, तिथे जाऊन भेटतं. तर पुढे दाखवतो तुम्हाला. हे बघा किती शांत वातावरण आहे बघा. एकदम चारी बाजूने झाडं, एकदम पूर्ण शांतता वगैरे. आणि पक्ष्यांचा आवाज तर तुम्हाला येतच असेल. हे आहे इथे ह्या बाजून वरून एक धबधबा असं सुटतो, तो पाणी ह्या बाजून येतो. आणि इकडे झरा आहे, त्या झऱ्याला वर्षाचे 12 महिने म्हणजे पूर्ण 12 महिने पाणी असतं. आता सध्या कमी आहे. हे बघा, हा बघा. तर आलोय त्या ओढ्याजवळ. आणि हे बघा इथे पाणी आहे थोडं. आता सध्या साफसफाई झाली नाही म्हणून त्याला हे होत नाही. पाणी थोडं साचलं आहे आणि थोडं घाण दिसतंय, पण पाणी पिण्यायोग्य आहे हे नक्की. मात्र पाणी जेव्हा कमी पडतं उन्हाळ्यामध्ये, तेव्हा लोक इथून पाणी भरून जातात पिण्यासाठी. तर मी हे बघा चप्पल काढलेत. आमच्या इथे गौरी वगैरे इथे पुजतात, म्हणून मी चप्पल काढून आत आलो आहे. आणि तुम्ही पाहू शकता इथे इकडून झरा आहे. हा बघा, त्या ह्याच्यातून झऱ्याचं पाणी येतं असं, आणि इथून असं खाली जातं. आणि इथे लोक कपडे वगैरे धुतात खाली. आणि इथे पूजन होतं आणि ह्या बाजूला गौरीचं पूजन होतं. तर ज्यावेळेस उन्हाळा येतो जवळ, त्यावेळेस ही साफसफाई केल्यानंतर, साफसफाई झाली की मग इथे नारळ वगैरे ठेवला जातो, विडा नारळ. आणि त्यानंतर त्याची पूजा केली जाते. कारण हे जे झरे आहेत ते वर्षाचे 12 महिने आपल्याला पाणी देतात. आणि लोक नंतर मग हे पूजून वगैरे साफसफाई झाली की मग पाणी जेव्हा कमी पडतं तेव्हा इथून पाणी भरलं जातं. आणि पाणी खूप पुरतं, सर्व लोकांना आरामशीर एकदम पुरतं. हा बघा, हा मित्र इथे आहे. आणि हे ह्या बाजूला इथे खाली पूर्ण पाणी भरलेलं असतं. आता एकदम साफसफाई झाली नाही म्हणून थोडं पाणी तुम्हाला दिसत नसेल एवढं, तरी झरे थोडे थोडे फुटलेले आहेत. असं पाणी त्या ह्याच्यातून त्या सरळ त्या जो पाट आहे तिथून खाली जातो आणि खाली एकदम तो एक ओढा आहे तिथे भेटतं. तर हे बघा मित्रांनो,
एकदम असं शांत असं वातावरण आहे आणि एकदम असं शांत वाटतं। ही आहे एक कोकणातील म्हणजे कोकणातल्या गावातील एक शांतता म्हणतात ना, एकदम शांत वातावरण। लोक इथं जर बसल्या बसल्या झोपू शकतात, एवढं शांत वातावरण, शीतळ वातावरण आहे। तर हे बघा एकदम मस्त कसं वाटतंय। हा आता तुम्हाला दाखवलंच, हे बघा इथे हा ओढा आहे, झरे वगैरे फुटतात, तर एकदम शांत असं वातावरण आहे आणि पाणी पण एकदम शांत शीतल एकदम थंडावा आहे। तर हे बघा मी आत्ताच जस्ट आलो आहे, माझं ते काम करून एकदम सर्व काम केलं आणि नंतर मित्र भेटला, मित्राला म्हटलं चल जरा फिरून येऊया, तर आम्ही आलो आहे। आणि हा जो ब्लॉग आहे म्हणजे ही जी व्हिडिओ आहे ती तुम्हाला माझा तो आता घरी आलेलाचा ब्लॉग तो झाल्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। तर ह्या व्हिडिओला देखील तुम्ही सपोर्ट करा आणि चांगला प्रेम द्या, अशी मी इच्छा ठेवतो आणि तुम्हाला बाकीचा पण थोडा निसर्ग दाखवतो। चला, तर हा बघा हा इथे एक मोठा दगड आहे, तर त्या दगडावर चढून तुम्हाला दाखवतो। हा बघा ह्या दगडावर चढलोय मी आणि हे बघा किती एकदम निर्मळ शांत वातावरण आहे, एकदम असं चिमण्यांचा वगैरे आवाज। एक मिनटं मी शांत होतो आणि तुम्ही त्या चिमण्यांची चिवचिव ऐकू शकता, तर ऐकूया। तर मित्रांनो मी ह्या दगडावर उभा आहे आणि तुम्हाला जर एक शांतता, चिमण्यांचा आवाज आणि हे जर ओढं आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला चांगला प्रेम द्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर तुम्हाला असेच नवीन नवीन वेगवेगळे व्हिडिओ आणि आपलं काय डेली व्लॉग चालू आहे तो तुम्हाला बघायला भेटेलच। ह्यानंतर शिमगोत्सव आपल्या गावी होणार आहे, तर त्याचेही व्हिडिओ तुम्हाला भेटतील लवकरच। आणि आपण हे पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। आणि आता मी जातोय घरी, तर थोडेसे येण्याचे जे शॉर्ट दाखवलेच तुम्हाला, आता जाण्याचे पण थोडे शॉर्ट्स दाखवतो। तर मंडळी हे बघा एक शांत असं वातावरण आणि शीतल असं वाहणारं पाणी कसं वाटतंय मला नक्की सांगा। तर मित्रांनो आता हे तुम्हाला दाखवलं आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला आपला जो घरी आलेलाचा ब्लॉग आहे त्या ब्लॉग नंतर बघायला मिळेल। तर आता जातोय घरी आणि तुम्हाला दाखवतो तो रस्ता परत रिटर्न, आणि त्यानंतर आपण डायरेक्ट घरी जाणार आहोत। तर चला।
तर मित्रांनो आत्ताच आतून आलो आहे, तो तुम्हाला जो काय झरा होता तो दाखवला आहे आणि आता मी आलो आहे बाहेर, आता जातो आहे घरी. तर आता हा व्हिडिओ एंड करूया इथेच. आणि मित्र पण आपल्यासोबतच आहे, हा बघा इथे बस काजूंचे फोटो काढतोय. तर काजू वगैरे पण भरपूर लागलेत. आता ह्या वर्षी बघूया परत. मी आता आज एक दिवसच आलो होतो, तर एका दिवसानंतर परत आपण एक आठवड्याभरान किंवा तरी 10-15 दिवसाने परत मी येणार आहे. तेव्हा पण आपण एक व्हिडिओ बनवू परत. एका दुसऱ्या नदी वगैरे आमची आहे तिकडचा एक, आणि तो व्हिडिओ आता एंड करायची वेळ आली आहे. तर आपण भेटू पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता मी निघालो आहे घरी, तर भेटू एका नवीन परत व्हिडिओमध्ये. तर इथपर्यंतच आजचा व्हिडिओ होता. तर आम्हाला चांगला सपोर्ट करत राहा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.